हे आहे साक्षात आदि शंकराचार्यांचं जन्मस्थान. स्वामी चिन्मयानंदांनी स्थापलेल्या इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये ही हेरिटेज वास्तू आहे. हे आहे आचार्यांच्या आईचं, आर्यांबांचं माहेरघर, आचार्यांचं आजोळ आणि जन्मस्थान. ही बाहेर विहीर आहे आणि ह्या दाराने आपण आतमध्ये स्वयंपाकघरात प्रवेश करतो. तिथे ह्या चुली आहेत आणि ही आतमधूनच पाणी शेंदायची एक फार सुंदर सोय केलेली दिसली. आतमधल्या खोल्यांमध्ये ही छान छान चित्र लावली आहेत, ती नीट पाहू. नंतर ह्या खोल्या पार केल्या की आपण येतो ह्या चौकामध्ये. आम्ही प्रत्यक्ष ह्या स्थानी तिचा अनुभव घेतो आहे, ह्या कल्पनेनीच मोहरलेले. त्याच्या आमच्या मागे जी खोली आहे ती म्हणजे आचार्यांचा जन्म झालेली खोली. आज तिथे ते मंदिरासारखीच ठेवलेली आहे आणि अत्यंत पवित्र वातावरण. त्यात हा आचार्यांचा विग्रह आहे, स्फटिकाचं शिवलिंग आहे. फार फार भारलेलं वातावरण आहे, सुरेख, शांत, नीरव. हे बाजूच्या खोलीमध्ये वेद आहेत आणि ही मागची प्रतिमा आहे ती किरात वपू शिव वेट्टकरुवन. हा पारंपरिक एक अतिशय सुंदर दिवा. आर्यांबांच्या माहेरघरचं दैवत आहे श्रीकृष्ण, त्यामुळे चौकाच्या एका बाजूला हा सभामंडप आहे. हे घराचं एक मुख्य प्रवेशद्वार. घराच्या संपन्नतेच्या खुणा सांगणाऱ्या ह्या संदुका आणि ह्या तळघरात तर म्हणे सोन्याचा मोठा साठा सापडला होता. तर असा हा घरामध्ये छान छान पेंटिंग्स केलेली आहेत आचार्यांच्या जीवनावरची. तिथे ह्या स्थळी त्यांचं स्मरण करत ही पेंटिंग्स बघणं हा एक वेगळाच आनंद. सुरुवात गणपतीनी, हा उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक, त्याच्याच शेजारी शिव आणि पार्वती, आपले सपरिवार गणपती उंदरावर, कार्तिकेय मोरावर, नंदी पण आहे आणि त्यांची प्रार्थना करायला देव विष्णू पण आहेत, दिसत आहेत. ऋषीगण आले होते की सनातन धर्माचा उद्धार करण्याकरता तुम्ही अवतार घ्या. याच वेळी इथे शिवगुरू आणि आर्यांबा वडक्कुमनाथन शिवाला प्रार्थना करत आहे अपत्यप्राप्तीसाठी. हा सुयोग जाणून वरतून देव आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. प्रसाद म्हणून हे पुत्ररत्न प्राप्त झालं. आर्यांबांचा आनंद मावत नाही आहे, चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. आणि त्यांना वारा घालणारे इथे समोर दाई आहे. समोरचे तपशील बटवा, बरण्या, दिवे सगळे आहेत. हा पुढचा प्रसंग आहे तो आहे आचार्यांच्या उपनयनाचा. आचार्यांचं उपनयन इथेच ह्या चौकात झालं असं सांगितलं, जिथे आम्ही मघा उभे होतो. हे उपनयनाचे विधी चालले आहेत. समोर यज्ञकुंड दिसतं आहे आणि मागून आर्यांबा आपल्या पुत्राचं कौतुक आनंदाने पाहत आहे. हा उपनयन झाल्यावरती मग पुढे विद्यारंभ होतो. आजही इथे आजूबाजूचे लोक आपल्या मुलांना घेऊन विद्यारंभासाठी इथे येतात आश्रमामध्ये. तर हे विद्यारंभ झाल्यानंतर हा एक लहानपणचा कनकधारा स्तोत्राचा प्रसंग. गरीब स्त्री, तिचं घर चंद्रमौळी, फाटकं तुटकं, गाडगी मडकी दिसत आहेत मागे. भिक्षा म्हणून तिने आवळा दिल्यावर तिची कणव येऊन आचार्यांनी तिथेच कनकधारा स्तोत्र रचून देवीची प्रार्थना केली आणि इथे लक्ष्मीचा प्रसाद म्हणून ते वर्षाव झाला. पुढे आहे हे आचार्यांचं लहानपणचे, त्यांची स्वाध्याय, त्यांची पूजा करणं, त्याच्यामध्ये गर्क होणं. हे खाली दिव्याच्या प्रकाशात भुर्जपत्र घेऊन वाचत आहेत. हे आचार्य त्यांना सांगत आहेत. पुढे आहे हे संन्यास घेण्याची परवानगी मिळवण्याचा प्रसंग. आर्यांबा आधी नाही म्हणतात, मग मगरीनीच पाय पकडला आणि पुत्र जातोय हातचा म्हटल्यावर त्या घाबरल्या, डोळे पांढरे झाले. अखेरीस त्यांची संमती मिळताच हा बालक तडक उठून निघाला आणि चालत चालत
लांब वर जाऊन आपल्या गुरुच्या शोधामध्ये. तिथे त्यांना हे गोविंदयती गुरु भेटले. इथे हे प्रसंग बहुतेक त्यांची जी सुरुवातीची प्रश्नोत्तरी आणि चिदानंद रूप शिवोहम शिवोहम झालं ते असावं. परीक्षेत पास झाल्यावर त्यांना दीक्षा दिली. दंड आणि वस्त्र देऊन गोविंदयती दीक्षा देत आहेत. वरून देव आनंदित आहेत. हा प्रसंग आहे. नर्मदेला पूर आला आणि गोविंदयती तपश्चर्येला बसले होते. ती भंग पाहू नये म्हणून सगळ्यांना कळत नाही काय करावं आणि आचार्यांनी कमंडलूमध्ये मैयाला सामावून घेत, नदीला सामावून घेत तो प्रसंग टाळला आहे. की ओंकारेश्वरला त्यांची गुहा आहे, आजही दिसते. आणि हे शिल्प हे पुढचे आहेत प्रख्यात 4 शिष्य आचार्यांचे, पद्मपाद, सुरेश्वर, हस्तामलक आणि तोटकाचार्य. या 4 शिष्यांना घेऊन आचार्य निघाले आहेत काशीला. तिथे शिवानी चांडाळाच्या रूपात त्यांना दर्शन दिलं. तो मागे शिव पण छायारूपात दिसत आहे. आता आचार्यांचं अनेकविध लिखाण सुरू झालेलं आहे. त्यांच्या विषयांचा आवाका प्रचंड आहे. त्याचे निदर्शन म्हणून ही त्यांच्या प्रभावळीत वेगवेगळी चित्र दाखवली आहेत. हे याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी त्यांचा संवाद आहे. खाली नचिकेत आणि यम त्याचा कठोपनिषदाची निदर्शक गोष्ट आहे. पुढे अष्टावक्र आहेत. योगाची ही षटचक्र ती आहेत. आचार्यांनी खूप स्तोत्र लिहिली. ती त्याची स्फूर्ती, प्रेरणा त्यांना दर्शनं झाली असतील. ती देवदेवतांची चित्र, त्रिपुरसुंदरी हा शिवनंदीवरून येणारा, किंवा देवी दशभुजा दुर्गा देवी. खाली हा यज्ञाचा प्रसंग दिसतोय. अश्व पण आहे, म्हणजे अश्वमेध असेल. हे लोकांना उपदेश करत जाणं. आणि आता हा पुढचा प्रसंग आहे तो आहे कापालिकांनी आचार्यांचा बळी देण्याचा घाट घातला होता. आचार्य काहीच प्रतिकार करत नाही हे पाहिल्यावर त्यांचे शिष्य पद्मपादाचार्य त्यांनी आपले दैवत नरसिंह ह्याला आवाहन केलं आणि नरसिंहाने येऊन झेप घेत आचार्यांचा जीव वाचवला. ही आहे आता महर्षी वेदव्यास आणि आचार्यांची भेट. भाष्य लिहून झाली, पण अजून अद्वैताचं काम पूर्ण व्हायचं आहे. हे पाहिल्यावर ब्रह्मदेवानी 16 वर्षांचं आणखीन आयुष्य आचार्यांना दिलं. तो प्रसंग आता हे त्यांच्या मातेच्या शेवटच्या घटका मोजत असताना आचार्य आले. तिची इच्छा जाणून त्यांनी अच्युताष्टक म्हणत श्रीकृष्णाचं आळवून त्याचं दर्शन मातेला होईल हे पाहिलं. हा खालचा खांब मोठा महत्त्वाचा दुवा आहे. त्याच्यावर तामिळमध्ये शिलालेख लिहिला आहे की हे आर्यांबांची समाधी आहे. आता हे दिग्विजय. 4 शिष्यांना घेऊन भारतभर आचार्यांचं भ्रमण झालं. त्यांनी आपली पीठं स्थापली. हे शारदा पीठामध्ये आचार्य आसनस्थ आहेत. आणि ही 4 शंकराचार्य पीठं. हे आहे उत्तरेकडचं ज्योतिर्मठ, हे इकडे जगन्नाथपुरी, खालचं शृंगेरी आणि पश्चिमेकडचं द्वारका. हे 5वं पीठ कांची कामकोटी, त्याच्यावर देवीचं चित्र दिसत आहे. तर असं सर्व कार्य पूर्ण करून आचार्य आपलं कार्यसमाप्ती झाल्यासारखे 32 वर्षांचे आयुष्य संपल्यावर हे इथे केदारनाथाला आले आहेत. ह्या हिमालयातील पर्वतराजीत विलीन होण्यासाठी पंचतत्वात विलीन झाले. काहींच्या मते ते इथे वडक्कुनाथ त्यांचं मूळ स्थान, तिथे आपल्या मूळ स्वरूपात विलीन झाले. हे आहे दक्षिणामूर्ती शिव. वृद्धा शिष्या गुरुर्युवा, सर्व देवतां सर्व विद्यांचे देवता आणि त्यांचे शिवाचा अवतार असणारे शंकराचार्य त्यांच्याच हृदयात सामील झाले आहेत. तर असं हे अपूर्व चरित्र असणाऱ्या शंकराचार्यांचं स्मरण करण्याची संधी ह्या चित्रांच्या साह्याने आम्हाला लाभली. त्याचं सारं श्रेय जातं ही गौरी माहुलीकर जी ह्या
चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये इथे अकॅडमिक डायरेक्टर आहे. इति